संतोष आंबवले आलेले नाहीत, त्यांचं ठेवूया इथेच, मग त्यांना देईन मी. मुंबईतले आहेत ना. डॉक्टर सुनील मधुसूदन जोशी यांना महाराष्ट्र ज्योतिषभूषण हा मानाचा किताब सन्मानपूर्व देण्यात येत आहे. पुजाऱ्यांनी पाया नाही पडायच्या कोणाला. डॉक्टर प्रियांका सुनील जोशी यांना महाराष्ट्र ज्योतिषभूषण हा मानाचा किताब सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. श्री रघुनंदन पांबडी यांना महाराष्ट्र ज्योतिषभूषण हा मानाचा किताब देण्यात येत आहे. पाया पडायचं फाईन लागेल. श्री कृष्णा पार्टे यांना महाराष्ट्र ज्योतिषभूषण पुरस्कार सन्मानपूर्व देण्यात येत आहे. विकास सुभाष नालकर यांना महाराष्ट्र ज्योतिषभूषण ही मानाची पदवी देण्यात येत आहे. ट्रॉफी दिली का नाही दिली? आपण डावलनकडून घ्या, डबल आहेत ना, डावलनकडून घ्या मागून. आधी आहेत ना, आहेत त्या संपवा आधी. काढा त्या बाहेर. डॉक्टर औदुंबर बापूसाहेब एक शिंगे यांना महाराष्ट्र ज्योतिषभूषण ही मानाची पदवी देण्यात येत आहे. ही वेगळी आहे, ती PhD आहे. ट्रॉफी एकच देते, मला ती दिलेली आता हे देते. सर्व पुरस्कारार्थींचे मनपूर्वक अभिनंदन. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा आनंद क्षण निर्माण करणाऱ्या समीक्षाताईंचे मनपूर्वक आभार. पुढच्या वर्षी देखील त्यांनी आमचा असा सत्कार करावा ही सदिच्छा. आता नंदकिशोर जकातदार सर जे ज्ञानामृत देतील ते आपण आता प्राशन करणार आहोत, तेव्हा शांतपणे असेच स्थितप्रज्ञ होऊन श्रवण भक्ती करावी. नमस्कार. ज्योतिष ज्योतिष ज्योतिष, भविष्य भविष्य भविष्य, प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्ध. म्हणजे का प्रत्येक माणूस त्याला सांगितलं जातं की तू प्रारब्ध घेऊन आला आहे, बरोबर? मग प्रारब्ध घेऊन आला आहे तर मग कशासाठी भविष्य शिकायचं? मी इंजिनियर होणारच आहे, भविष्य पाहायचं कशाला? शास्त्र शिकायचं कशाला? म्हणजे प्रारब्ध नाही आहे, प्रारब्ध नाही आहे. प्रारब्ध घेऊन आला ही थाप आहे, पुनर्जन्म ही थाप आहे. आणि याच्यावरती आपण लोकांना गुंडाळतो म्हणून घटना घडत असतात. पहिली गोष्ट, प्रारब्धाचा अर्थ काय आहे? प्रारब्ध म्हणजे तुमचा चेहरा, तो निवडायचा अधिकार तुम्हाला नाही आहे, तुम्हाला कुटुंब निवडायचा अधिकार नाही आहे, तुम्हाला भावांना निवडायचा अधिकार नाही आहे, तुम्हाला आई निवडायचा अधिकार नाही आहे, तुम्हाला संतती निवडायचा अधिकार नाही आहे, आणि तुम्हाला शरीरयष्टी निवडायचा अधिकार नाही आहे. हे तुमचं प्रारब्ध आहे.
म्हणजे ही आनुवंशिकता आहे मेडिकल सायन्सप्रमाणे, जीन्स आहे. जीन्स तुम्ही बदलू शकत नाही. पण तुमच्या जीवनाचं भविष्य कधी चालू होतं? खरं भविष्य चालू होतं आरोग्यापासून. पण आपण आरोग्य पाहतो का कधी? आपण विवाहच पाहतो फक्त ज्योतिषात. हा मूर्खपणा आहे. पहिला शिक्षण पहा. शिक्षणाचं पहिलं आरोग्य पहा. आरोग्य चांगलं असेल तर घटना घडणार ना. कुठल्या गोष्टी जर पंडित सर म्हणाले अष्टवर्ग मान्य आहे मला ते. पण एक आहे त्यातला की मूळ ज्योतिषशास्त्र ज्याला येतं तोच अष्टवर्ग करू शकतो. म्हणजे आधी मूळ शिका. डायरेक्ट टॅरो करू नका, डायरेक्ट रमण करू नका. आणि बाकी सगळी अप्लाइड सायन्स जी आहे ही 25% आणि 75% मूळ शास्त्र. आणि ज्याला मूळ समजतं तो भरतो. ज्याला नुसत्या फांद्या पाहिजे त्यांनी या गोष्टी कराव्या मूळ सोडून. त्या करू नका. कारण तुम्हाला समाज घडवण्यासाठी तुम्ही अभ्यास करणार आहे का स्वतःचं घर चालवण्यासाठी करणार आहे? समाजासाठी करा, घर आपोआप चालतं. आणि घरासाठी केलं की घरातलं सुख दुःख सुख जातं. म्हणून नोकरदार माणूस कधी आनंदी नसतो आणि व्यावसायिक माणूस आनंदी असतो. कारण व्यावसायिक माणूस पहिला आपल्या कामगाराचं घर चालवतो, नंतर स्वतःच्या घराचं विचार. ही कन्सेप्ट लक्षात आहे. म्हणजे कुंडलीचे 2 भाग झाले, अनुदित आणि उदित. मग उदित भाग हा प्रयत्नवाद आहे. तुम्हाला तुमची नोकरी निवडायचा अधिकार आहे, तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडायचा अधिकार आहे, तुम्हाला तुमचा पार्टनर निवडायचा अधिकार आहे. या 3साठी आपण आपल्या चेहऱ्याचा रंग बदलतो आणि हे भविष्य चालवतो. या 3 गोष्टी ज्याला चांगल्या मिळतात त्याला आयुष्य चांगलं मिळतं. आयुष्य चांगलं मिळालं तर कुटुंब आणि पैसा चांगला मिळतो. या 3 गोष्टी ज्याला मिळतात भाग्य होतं. भाग्य चांगलं तर नावलौकिक प्रसिद्ध म्हणजे IPLला खेळायला जातात. चांगलं कर्म केलं, करिअर केलं, घर वाहन सुख मिळतं, आईला वृद्धाश्रमात पाठवता येतं. चांगला लाभ केला तर संतती विचारते, संतती सुख मिळतं. आणि चांगला खर्च केला तर कर्ज होत नाही. आणि चांगलं वेळ केलं तर शत्रू निर्माण होत नाही. हा त्यातला कन्सेप्ट. म्हणजे अनुदित आणि उदित. तुमच्याकडे उदितसाठी लोक भविष्य विचारायला आहे. पण आम्ही उदित सांगत नाही. सांगतो का? आम्ही सांगतो कालसर्पयोग सांगतो की नाही, 7:30 सांगतो की नाही, मूळ ज्येष्ठ असण्याच्या नक्षत्र सांगतो की नाही. कशासाठी सांगताय? ग्रह संपूर्ण मानवजातीला आहे का फक्त हिंदूंना आहे? शरीर एकच आहे सगळ्यांचं. म्हणजे धर्म हा संस्कार आहे आणि ज्योतिष आहे. ज्योतिष आणि धर्म एकत्र केले गेले. ज्योतिष हे विज्ञान आहे, ते मनाचं विज्ञान आहे. त्यात तुम्ही धर्म जोडला आहे. खरं विज्ञान हे डोक्याने असतं, रवीकडून असतं. डोक्यातला विचार जेव्हा इथे येतो तेव्हा तो इम्प्लिमेंट होतो. मग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने काय नियम केला आहे? एक तुमची रवीला महत्त्व दिलं आणि चंद्राला महत्त्व दिलं आहे. बाकी 5 ग्रह तुमचे बदलणार आहे. आत्मा आणि मन सगळ्यांकडे आहे ना. बाकी हा पंजा कसा मारायचा, सरळ मारायचा का असा मारायचा, हे ज्योतिषाने सांगायचे. आणि हे भविष्य सांगण्याची आवश्यकता आहे. हे आपण योग्य वेळी पंजा मारायचा आहे, योग्य वेळी हात मिळवायचा आहे, हे सांगण्याची जेव्हा कल्पना तुमच्या डोक्याची तेव्हा शास्त्र करेल. आजचे प्रश्न बदललेले. घटस्फोट काय प्रश्नच नाही. नवीन कायदा आला काय? लोक ज्योतिषाकडे जास्त लोक येणार आता. आणि ज्योतिषी जास्त त्रास देणार. लिव्ह रिलेशनशिपला मान्यता दिली, लोक जास्त येणार आहे आता तुमच्याकडे. तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आजच्या काळात? वस्तुस्थिती आजची म्हणजे परवाचा आकडा लोकमत आला महाराष्ट्रामध्ये 87% डायव्होर्स होतं आज लग्न झालेले. असं काय आता रिलेशनशिप आल्यानंतर काय होणार आहे अजून याचा विचार करा. पाहायला पाहिजे. याच्यासाठी 5च नियम आहे. हे म्हणतात आमच्याकडे नियम नाही. हे म्हणतात आमचे 5च फंडामेंटल नियम आणि 5च प्रश्नाचे नियम. पहिली गोष्ट पत्रिकेचा दर्जा ठरवून भविष्य सांगायला शिका. पत्रिकेचा दर्जा कसा ठरवणार तुम्ही? ग्रह स्वतःच्या स्थानात आहे का? मार्क द्या, 20 मार्क. ग्रह कोणाबरोबर पडला आहे? शत्रूबरोबर पडला का मित्राबरोबर पडला आहे? मार्क कट करा. ग्रह कोणाच्या दृष्टीने पहा. ग्रहांचा कोणाशी योग झाला आहे पहा आणि ग्रहांची स्थिती पहा. 20 ते 100 मार्क द्या. 100मध्ये 60% पत्रिका जुळली असेल तर ती 70%वर जाईल.
कमी झालं तर 50% जाईल, याच्यापेक्षा फरक पडणार नाही. आधी आलेल्या जातकाची ताकद काय आहे हे ओळखायला भविष्यातून शिका. माझ्याकडे परवा एक जण आले, पत्रिका टाकली, म्हणून या मुलीचा विवाह कधी होईल. मी पत्रिका अशी टाकली आणि अशी ठेवली. जी व्यक्ती जिवंत नाही त्याचं भविष्य विचारू नका. म्हणून पहिल्यांदा आयुष्ययोग पाहायला शिकायचं. आयुष्ययोग असे भविष्य सांगायचं नाही. आयुष्ययोग 2 मिनटामध्ये तयार करतो. तो त्यांना नाही सांगायचा आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. कुठल्या वयापर्यंत मला याला भविष्य सांगायचं आहे मी ठरवलं पाहिजे. ही ताकद आपल्यात पाहिजे. ठीक आहे ना. कसं काढायचं शेवटी सांगतो तुम्हाला आयुष्य. यांना माहिती आहे शिकवलेलं. एका सेकंदात काढता येतं. जो केला पाहिजे. पण आजचे प्रश्न काय याच्यावर आपण विचारतो. आज प्रश्न विवाह नाही आहे, वैवाहिक जीवन यशस्वी कशी होईल. माझी वैवाहिक जीवन यशस्वी कधी होईल सांगितलं सगळ्यांनी. सप्तमस्त अंतिम जो वगैरे नाही. वैवाहिक जीवन दोघांचं नसतंच यशस्वीसाठी. वैवाहिक जीवन नात्यांवरती अवलंबून असतं. तुम्हाला कुटुंब कसं मिळालं आहे त्याच्यावर आहे. तुम्हाला नणंद कशी मिळाली आहे, तुम्हाला दीर कसा मिळालेला आहे, तुम्हाला माहेर कसं मिळालेलं आहे, तुमच्या घरामध्ये सासू आणि आईची पोझिशन काय आहे, संततीच्या बाबतीत विचार काय आहे, मामा मामीच्या माहेरच्या नात्याशी विचार काय आहे, मैत्रीशी विचार काय. ही सगळी 6 स्तरं तुम्हाला फिरवावी लागतात. वैवाहिक जीवन दोघांचं कधीच नसतं. म्हणजे सगळी माणसं जिथे असतात तिथे वैवाहिक जीवन असतं. भाग लक्षात ठेवा. आणि आज आपण माणसं तोडली आहे म्हणून वैवाहिक जीवन नाही. माणसं तोडली आहेत आणि ते मोबाईल नाही. मी परत तिला मी म्हटलं की 80 साली मला 100 मित्र होते. 2000 साली 10 झाले आणि 2025 साली एकही मित्र नाही. म्हणून जीवनात आनंद नाही. हे मित्र नाही. आता मित्र म्हणून भेटणार नाही. 10 वर्षापूर्वी मित्र म्हणून येत होते. आता फक्त असं करणार. असंही करतो. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. कारण आपण मोबाईलला मित्र बनवतो आणि मोबाईल कधी मित्र होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी पाहायचं काय, वैवाहिक जीवन पाहिजे पहा ना, पण वय परत ते घटना पाहायला शिका. मला एक सांगा, वयाशिवाय घटना आहे का? मग ग्रहांच्या वयाचा विचार का नाही करत? मी 22 ते 32 वैवाहिक जीवन वेगळं सांगणार, 32 ते 42 वेगळं पाहणार, गुरुप्रजाला 42 ते 52 वेगळं पाहणार, 52 ते 62 वेगळं पाहणार आणि 62 नंतर मी 60 पुढचं वेगळं पाहणार. 5 टप्पे झाले. 22 ते 32 माझी वैवाहिक जीवनाची अपेक्षा काय? लग्न, संतती ही अपेक्षा. 32 ते 42 संततीला मोठं करणं, घराचे हप्ते फेडणं. 42 ते 52 संततीसाठी खर्च करणं. 52ला घराचा हप्ता संपल्यानंतर सेविंग करायला लागा, घरात आनंद येईल. मग तुम्ही भारती काय करते? आत्ताच घर घ्यायचं, आत्ताच हप्ता फेडायचा, आत्ताच सेविंग करायचं, आत्ताच मेडिक्लेम करायचा. या सगळ्यामध्ये ती वैवाहिक जीवन हरवून जाते. 52 नंतर करा ना. एक हप्ता संपल्यावर तुम्ही सेविंग करा ना. पण नाही, आम्ही 24 वर्षी मेडिक्लेम करणार कारण तुम्हाला घाबरवलेलं आहे. वस्तुस्थिती जातं, घाबरवलेलं आहे. डॉक्टर तुम्हाला माहिती आहे, डॉक्टरांना शिकवतो मी. कालचीच केस आहे कॅन्सरची, वाचवला. दिलेल्या तारखेला केमोथेरपी केली, पेशंट घरी आला. कारण मेडिकलमधला विचारच करावा लागेल. 3,000 मेडिकलमध्ये किडनी, ब्रेन, हॅमरिंग आणि कॅन्सर. सध्या हा धंदा आहे. त्याचा सर्वात मोठा धंदा IVF आहे. सर्वात मोठा धंदा. पहिला बंद करा. संतती कधी होते हो? स्त्रीच्या प्रती रविचंद्र मंगळ पहा, पुरुषाप्रती रविचंद्र शुक्र पहा. शुक्र वीर्याचा कारक आहे, मंगळ भूमीचा कारक आहे. भूमीत जेव्हा पाणी टाकतो तेव्हा सूर्य उगवतो ना. स्त्री म्हणजे भूमी आहे, पुरुष म्हणजे पाणी आहे. ह्याचा जेव्हा मिलाफ होईल तेव्हा 22 ते 32मध्ये मेडिकल सायन्सप्रमाणे कमीत कमी प्रत्येक स्त्री पुरुषाचे लग्न झाल्यानंतर 5 ते 6 वेळा संबंध यायला पाहिजे. आज महिन्याचा रेकॉर्ड असतो. ते आज होतात का? नाही होते. शोधायला पाहिजे तो. वय परत्वे असतं. वय परत्वे पाहावं लागतं. वय परत्वे तुम्हाला भविष्य घडवायचे. मग संततीसाठी एकच विचार करा ना. लग्नेश पंचमस्थान पहिलं गोष्ट पाहू नका. कारण पंचमस्थान ज्याचं चांगलं आहे तो तुमच्याकडे प्रश्न विचारायला येणारच नाही. त्यामुळे ते खराब झाले म्हणून आम्हाला देवस्थान, सप्तमस्थान आणि अष्टमस्थानाचा विचार करायला पाहिजे ना. म्हणजे सप्तम, अष्टम आणि देवस्थान आणि लग्नेश आणि राशीस्वामी
या गोष्टी तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, शनी, गुरु आणि राहू या ग्रहांचा कधीही विचार करू नका. कारण प्रश्न छोट्या ग्रहांवरती असतात, निर्णय छोट्या ग्रहांवरती आहे. तुम्ही काय 2.5 वर्षांनी निर्णय सांगणार आहे एखाद्याचा? 1.5 वर्षांनी सांगणार आहे? मग 1 महिन्यातलं उत्तर नको द्यायला, 1.5 महिन्यातलं उत्तर द्यायला नको? का नाही द्यायचं? म्हणून रवी, बुध, शुक्र. आता रवी कधी बदलतो तुम्हाला माहिती असतं, बुध माहिती असतो, शुक्र माहिती असतो, मंगळ माहिती असतो. मग 3 ग्रह 3 महिन्यात आहे ना, 1 महिन्यात आहे. फक्त मंगळ 1.5 महिना आहे. मग तोंडी उत्तर का नाही देत आहे? मग या ठिकाणी तारखा काढून द्यायचा प्रयत्न करायचा, संबंधाच्या तारखा. पंडितला सांगेल मला खूप आनंद आहे की अमेरिकेमध्ये 3 IVF फेल गेल्या आणि माझ्याकडे केस आली आणि मी त्यांना तारखा काढून दिल्या. 2 महिन्यात ड्यू राहिली. पण त्याचाही आनंद नाही मला. 3 अमेरिकन डॉक्टर हे माझ्याकडे ऑनलाईन मराठीत बोला म्हणून शिकून ते शिकले आणि आज ते व्यवसाय करतात. तिथलं IVF कमी केलेलं आहे आणि आम्ही भारतात IVF वाढवतो. IVF म्हणजे ते डॉक्टर बसले म्हणून सांगतो, स्त्रीच्या शरीराचे हाल आहे, वस्तुस्थिती हाल आहे स्त्रीच्या शरीराची, विचारच केला जात नाही. अरे स्त्री चांगली असेल तर घर चांगलं असं भारतीयशास्त्र म्हणतो ना. मग तुम्ही स्त्रीलाच विकलांग करताय तर घर कुठून स्वास्थ्य राहणार आहे? स्वास्थ्य शोधायचं आहे. स्वास्थ्य कशात आहे हे शोधलं पाहिजे. स्वास्थ्य माणसांमध्ये आणि नात्यांमध्ये. आणि आज नाती आपण बंद करूया, बदललं पाहिजे. भांडण होणार नात्यामध्ये. माझं इथं भांडण व्हायलाच पाहिजे. नाही भांडण झालं ती घडली आणि माझ्या नात्यात 4 वेळा चोबारी खाल्ल्या पाहिजे मी नाही तर तिने. पण तिच्या मी खाईन, माझी ती खाणार नाही. त्याला काय फरक पडतो? जी आहे ती वस्तुस्थिती आहे, पण ती मान्य करा. कारण आजच्या काळाची गरज आहे. व्हिसा कधी मिळेल, ग्रीन कार्ड कधी मिळेल, आजचे प्रश्न आहे. विचार करतो आपण कधी? आता अमेरिकेत एवढं चालू आहे, 80% प्रश्न माझ्याकडे तेच आहे, आमचा व्हिसा राहील का नाही राहील. हे फॅक्ट आहे. पाहिलं नको तीर्थस्थान नको पाहिला, तीर्थाचं लाभस्थान नको पाहिला. ज्यावेळी लग्नेश कधी आहे महिनाभराचा पिरियड येतो, काढून द्या ना. ज्या दिवशी अर्ज करा, होणार का म्हणजे होणार. त्याचा लग्नेश ज्या दिवशी तृतीयश आणि लाभेशाची शुभयोग करेल तो दिवस काढून द्या. त्याचं काम झालंच पाहिजे, हे शास्त्र आहे. अंशात्मक पाहिजे काही जरूर नाही. किती डिग्रीवरती काय करायचं? आपल्या कोणाच्या घरात शिरायचं नाही आहे गोंधळ घालायला. ज्योतिषात घरात शिरून गोंधळ घालतो आहे निगेटिव्ह सांगून. प्रत्येक हिला भारतीला सांगायचं की तू खूप कष्ट करते पण तुला घरात 0 किंमत आहे. ती खुश होते. आणि या पुरुषाला सांगायचं याला तुझ्या आयुष्यात एक नवीन स्त्री येणार आहे, तो खुश होतो. ही फॅक्ट आहे, ही बदलू नका. ही फॅक्ट. आणि कधी पॉझिटिव्ह व्हा, स्वतः पॉझिटिव्ह व्हा, दुसरे पॉझिटिव्ह. 7.5 नाहीच समजा. कशाची 7.5 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ते तुम्हाला चालतं आणि आम्हाला 7.5 वाईट. फॅक्ट आहे की नाही सांगा पंडित? हो. 7.5च पंतप्रधान झाले ते बरेचसे मोदीने. मग तुम्ही काय म्हणता वाईट? का आपण लोकांना घाबरवतो? चूक आहे ना. 7.5चा नियम काय आहे? शनी ज्या राशीची ज्या डिग्रीवर असेल त्या डिग्रीपासून अलीकडे 3 महिने आणि पलीकडे 3 महिने, 6 महिनेच तो वाईट फळ त्या स्थानाच्या संदर्भात देतो. हे लक्षात ठेवून चालतं. 6 महिने काढून द्यायला शिका. ते तुम्ही द्या काढून द्या. 5 वर्षाचं भविष्य घेऊन त्याच्या 7.5 शनी येतात द्या देऊन. ह्या 6 महिन्यात तुम्ही करू नको. तुमचं काम इथे संबंध नाही. तुम्ही फोन केला पाहिजे. मी माझ्या आयुष्यात भविष्य सांगतो. मी रोज सकाळी 300 गुड मॉर्निंग पाठवतो आणि ते सुद्धा 6 महिन्यासाठी असतं. त्याचा प्रश्न सुटला की ते ऑनलाईन माझं नाव बदलतं. मला तिथं माहिती आहे. सटासट नाव बदलतं. कारण तो IC युनिट आहे माझं. मला त्यांना ते 6 महिने जपायचे. आणि शुक्राची 20 दशा आणतो. 20 दशा 6 महिन्याची. शनी 6 महिन्यात फळ देतो. गुरु मधले 2 महिने देतो. म्हणजे देतो 60 दिवस. करा नाही हिशोब नाही. राहुल आम्ही मानतच नाही. कारण राहू ग्रह नाहीच. तो ज्या स्थानात आहे त्या स्थानाच्या संदर्भात निगेटिव्ह पॉझिटिव्ह तिथे जो आकडा पडला आहे
त्या आकड्याच्या मालकाशी तो काय करतो याच्यावरती निगेटिव्ह पॉझिटिव्ह ठरणार आहे. मालक महत्त्वाचा आहे. आपण मालक सोडून दिला आहेत का? म्हणून वय परत ते भविष्य सांगा. आता 19 साली जे जन्माला आले अभ्यास करायचं असं समीक्षा सांगेल अभ्यास करायचं. कोरोना काळात ज्या व्यक्ती जन्माला आल्या त्या व्यक्तींमध्ये ड्रॉबॅक आहे. 80% मुलांमध्ये शोधले ड्रॉबॅक आहे. एक हायर टेम्पर आहे आणि ते कमी टेम्पर आहे. 2 टोकं आहे. ही फॅक्ट सांगतो तुम्हाला. मग अभ्यास त्या पद्धतीने करावा नसेल. संशोधन कुठलं करायचं आहे? राहुल गांधीजी काय पत्रिका म्हणून काय करायचं आहे? खरी पत्रिका काय इथून सुरुवात आहे. पुराणाच्या पत्रिका घेऊन काय फायदा हो? खऱ्या पत्रिका आहे का खरं सांगा मला. इथे पत्रिका फिरतात आम्हाला माहिती कुठली ज्योतिषांकडे कुठली बसते. पण ते आपल्याला नाही करायचं. आपल्याला आलेल्या जातकाला वेळ देते. वय परत ते पहा. 16 ते 22 शिक्षण पहा. 22 ते 32 नोकरी विवाह पहा. 32 ते 42 घर संतती पहा. 42 ते 52 हप्ते फेडा करा ना. 52 नंतर मस्त अंदाज द्या. म्हणजे कारण तुम्ही एकटेच राहणार आहेत. कारण तुम्हीच सांगतो. मी नेहमी आपल्याच पिढीत होतो. आम्ही मुलांना सांगितले की माझं तुझं पटणार नाही. आम्हीच ते बिंग पेरलेले. लग्नानंतर पटणार नाही. हे आम्ही पेरतो आहे. ते नाही पेरत. आमच्याकडे पद्धत नाही ती. आम्ही मुलांना सांगितले 30 वर्ष तुला जेलला आहे, मला 20 वर्ष जेल. मी वेगळा राहणार नाही, वेगळा राहू देणार नाही. जग इकडे तिकडे झालं तरी चालेल. कोणासाठी जगायचं आम्ही शेवटी? आनंद तो घ्यायचा आहे ना. पण नाही, आमच्या बायका काय सांगतात तुझं माझं पटणार नाही. आणि ती सून कामाला असते. ती सकाळी 9ला जाते, रात्री 7-8ला येते. सकाळचे 2 तास आणि रात्रीचे 2 तास तुमचं पटत नाही. केवढा मोठा दोष आहे. केवढा मोठा दोष आहे हा दोष आहे ना. हा दोष बाजूला करायचा ना. कारण तो तुम्हाला सुख मिळणार आहे. नाही तर कुठून सुख मिळणार आहे? ही व्याख्या लक्षात घ्या. मग 22 ते 32मध्ये विवाह करताना कुठल्या गोष्टी पाहिजे आहे? गुणमिलन काढून टाका. हे त्याविषयी बोलले फेकून द्या. कारण गुणमिलनामध्ये 3च गोष्टी ज्योतिषाच्या आहे. 5 गोष्टी धर्माच्या आहे. आणि धर्माप्रमाणे कुंडली जुळवायची नाहीच कधी. आजचा लग्न हा संस्कार नाही. पहिलं डोक्यात ठेवून चाला. पहिल्या डोक्यातला तुमचा विषय काढा. संस्कार काढून टाका शब्द. आजचं लग्न आहे व्यवहार आहे. व्यवहार चांगला करणार काही पाहिजे. व्यवहार चांगला झाला तर व्यवहार टिकणार आहे. नाही तर नाही टिकणार. मला मग लग्नेश पाहावं लागेल ना. लग्नेश म्हणजे डोके पाहावं लागतील दोघांची. डोकी चालणार की नाही, जुळणार की नाही. मग त्याच्यानंतर मनं पाहावी लागतील ना. त्याच्यानंतर आपल्याला शारीरिक सुख पाहावं लागेल. त्याच्यानंतर संतती होणार की नाही पाहावं लागेल. 1 का 2. त्याच्यानंतर आपल्याला कर्ज पाहावं लागेल. आज पूर्वी मी शत्रू म्हणायचो, पण मी आज आरोग्य आणि कर्ज म्हणतो. आज तरुणपणीच आजारचं आणि कर्जावरून होतो. त्याच्यानंतर आपल्याला दशमास्थान करिअर पाहावं लागेल. अजून पुढचा प्रश्न आहे व्यवस्थान पाहावं लागेल. याचं कारण व्यसन हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. हे पाहावं लागेल ना. या 7 गोष्टी पहा ना. याला 100 मार्क द्या. मुलीच्या पत्रिकेत मुलाच्या पत्रिकेत द्या. मुलाच्या पत्रिकेत मुलीच्या पत्रिकेत द्या. कोण जास्त पडतं आहे त्याच्या 50% खाली पत्रिका जुळू नका. विषय संपला. आणि 80च्या वरती कोणाची जुळतच नाही. कारण जगात एकाची पत्रिका जुळत नाही. ज्योतिषशास्त्र असलं तरी मी सांगतो यशस्वी करण्यासाठी शास्त्र. हे शास्त्र यशस्वी करण्यासाठी आहे. शास्त्र नाही आहे. समोर आलेल्या माणसाला पुढे ढकलून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सुख आणण्याची आहे. पण आज काय झालं आहे सांगू का? आपण घरामध्ये आनंद शोधतो आहे आणि बाहेर सुख शोधतो आहे. हाच मोठा दोष आहे. घरात सुख आहे आणि आनंद बाहेर आहे. हॉटेलमध्ये खाणं हा आनंद आहे आणि घरातलं जेवणं सुख आहे. बाहेर महाबळेश्वरला जाऊन रूममध्ये राहणं शारीरिक सुख घेणं आनंद आहे. घरच्या बेडरूममध्ये शारीरिक सुख घेणं सुख आहे. सुखाची व्याख्या बदल. कारण आनंद हा बाहेर आहे. सुख करायचं आपल्याला सुखी करायचं त्याला. मग सुखी करायचं त्याला आनंदी केलं पाहिजे. ते 2 ड्रॉबॅक मी 1,38,000 पत्रिका जुळवल्या आणि एकही घटस्फोट आला नाही. येणार नाही म्हणजे येणार नाही. कारण मी करणार नाही कधी.
आले याच्यात घटस्फोट वापरायचा, पण काही ठिकाणी घटस्फोट घेऊन द्यावा लागतो, तोही द्यायचा असतो. नियम सोपा आहे. लग्नेश वेळात असेल, सप्तमेश वेळात असेल, सप्तमस्थान आशुयोगाच्या काठीत असेल, चंद्र आशुयोगाच्या काठीत असेल, राशीचंद्र असेल, या योगांचं जुळणार नाही आणि ही योग असेल समजा 2-3 वर्ष दशा असेल, डायव्हर्स घे सांगायचं आणि कुठल्या तारखेला कोर्टाची तारीख घे सांगायचं. डायव्हर्स घेऊन द्यायचं. दोघांना म्हणण्याविषयी एकाने आत्महत्या करण्याविषयी दोघंही वेगळे होणं चांगलं. प्रत्येक वेळी ॲडजस्टमेंटच करायची असं नाही आहे. काही ठोस निर्णय आला करण्याची आवश्यकता असते. त्या आजच्या काळाची गरज आहे म्हणून आपण करतो. म्हणजे ते ग्रहांच्या माध्यमातून नाही. काय पहिले 5 नियम दिले, तेच 5 नियम त्या पत्रिकेला गोचरी लावायचे. ज्याची गोचरी पाठ तो भविष्य सांगू शकतो, बाकी कोणीच सांगू शकत नाही. कारण ती कुंडली काही घेणं नाही आहे, ती मला बदलता येत नाही. माझ्या चेहऱ्यावरचा रंग गोचरी करणार आहे ना. तुम्ही तिकडून हसला तर ती हसणार आहे. कन्सेप्ट लक्षात घ्या. छोटी अशी कन्सेप्ट असते. हे पत्रिका हा प्रारब्धाचा आरसा आहे. या आरशात कसं पाहायचं हे भविष्य सांगणं म्हणजे भविष्यकाळ होतो. ते चेहऱ्यावरचं हास्य आणलं पाहिजे. माझ्या ऑफिसला आलेला एकही माणूस हसत नाही का तर आपण हारू. माझ्यावरती काही नाही. बरोबर 12 तुरुंगात होते लोक. वकील मायाचे पडलेले होते, टेन्शनमध्ये होते, रडत होते अक्षरशः काय होईल आणि पैसे घेतले असेल चुकीचे झाला तिथं काय. करेक्ट टाईम काढून दिला होता. त्या टायमात तिथे झालं असिस्टंटनी फोन केला तिथल्या की जामीन मिळाला आहे. इकडे या माणसाने सगळ्यांनी साष्टांग घातलेलं. मग ती क्रिया कधी करायची असते? गोचरी. तुम्ही गोचरी पाहत नाही हो. तुम्ही शनी मेषेचा निश्चिता होतं पत्रिकेत समजता. मला एक सांगा, मेषेचा शनी 30 वर्षातून एकदा येणार ना, तर काय मिळणार आहे? बाकी 9 वेळा काय येतो? 27 वर्ष काय येतो? चांगला आहे ना तुम्हाला. त्यातला फक्त रवीच्या राशीतला करावी, सिंह राशीतला करावी, मेष मंगळाचा करावी, वृश्चिक राशीला करावी. 3च म्हणजे 4 जातील. 10 वर्ष जातील. 30 20 वर्ष चांगली आहे ना. का त्या 20 वर्षाकडे लक्ष देत नाही? का आपण 10 वर्षाकडे लक्ष देतो? 20 वर्ष चांगली आहे ना. त्या 20 वर्षाकडे लक्ष द्या. 10 वर्ष निघून जातील ना आपण. पण आम्ही 10 वर्षच सांगणार ना. आम्हाला 20 वर्ष करायचंच नाही त्याने. आणि आता एक काम करा नवीन अजून की कोणाची नोकरी लागली, आता परमनंट नोकऱ्या नाही आहे, किती काळ नोकरी टिकणार हे पाहायचं आणि त्याला सांगून टाकायचं की 6 महिने आधी तू प्रयत्न करायला लागतो, दुसरी नोकरी लागेल, म्हणजे तो बेकार राहत नाही. ही काय जबाबदारी ज्योतिषाची आहे. 5 वर्षाच्यावरती कुठली नोकरी नाही घातली, कारण परमनंट नाही आहे कोणी. मग करा की. पाहता येतं ना आपल्याला, का नाही पाहता येत? सांगा ना ते भविष्य. त्याला भविष्य म्हणतात. नोकरी लागणं हे सांगणं भविष्य नाही. नोकरी किती काळ राहणार, दुसरी नोकरी कधी मिळणार हे सांगणं म्हणजे भविष्य. म्हणजे त्याचं घर चालवणं होतं. कन्सेप्ट लक्षात. त्याला काय 2-6-10ची वेळ असताना बघायची, लाभस्थानं बघायची, द्वितीय स्थानं बघायची, संपला विषय. त्याचा लग्नेशाची योग पाहायचा, त्यावेळी गोचरी आहे का पाहायचं, इथे दशाही पाहिजे जरूर नाही. नोकरी लागेल का एवढं उत्तर समजा. किती मिनटं लागणार आहे? गोचरी पाठ पाहिजे तर तुमचं होतं. कुठलाही प्रश्न. आता विवाह झालं 2-7-11, नोकरी व्यवसाय झालं 2-6-10, घर म्हटलं 4-8-12, संतती म्हटलं 3-5-9, विवाह म्हटलं 2-7, प्रेम विवाह 3-5-7. बरोबर झाले. सेकंड मॅरेज भाग्यस्थान. कुठलं स्थान राहिलं? संपले. 5च प्रश्न आहे. फिरवा. 5च प्रश्न. लग्नेश राशीस्वामी ज्या स्थानाचा प्रश्न आहे ते स्थान, त्याची 2 पूरक स्थानं, 5. या 5 गोष्टी पाहिजे. उत्तर द्यायचं, संपतो विषय. कुठेही चुकणार नाही तुमचं. मग आम्ही करत नाही कारण आम्हाला बाकीच्या गोष्टी दिसतात. आणि धर्म बाजूला काढा. हा संस्कार आहे. फक्त हिंदूंसाठी नाही. हा तुला मंत्र करायचा तू तुझा कर. उपासना कोणी विचार सांगायचं तुला तुझी गणपती कुलदेवतेची कर. आपला मार्ग मोकळा करा. कारण उपासना मनासाठी आहे, घटनेसाठी नाही. घटना ही डोक्यानेच घडणार आहे. मनासाठी शांती मिळावी म्हणून उपासना आहे. मी तर म्हणतो आता आधुनिक काळात बायकोचं नाव 108 वेळा घ्या, डोक्याला त्रास नाही होणार. कशाला पाहिजे आधीच्या? टेन्शनच नाही. मग सकाळी उठून जपच करायचा. आता एक अशी आयडिया येते माझ्या परंपरेप्रमाणे येते. गुरुचरित्र वाचायची. ते गुरुचरित्र पण आमची मुलं वाचणार आहे का? नाही म्हणून आयडिया काढल्या त्यात. 52 वर्ष असतं ना. दर गुरुवारी एकच अध्याय वाचायचा. 52 वर्षात मार्ग शोधा.
मार्ग शोधा आणि आत्मचरित्र वाचायला द्या. कारण आत्मचरित्र एक होतं. कारण पुस्तक काय, यांनी लिहिलं काय, मी लिहिलं काय, मालतीने लिहिलं काय, समीक्षाने लिहिलं काय, काय लिहिणार आहे? गुरुजीचीच कार्यकर्तो लिहिणार, शिकवायचीच कार्यकर्तो लिहिणार, दुसरी लिहिणार आहे का? तशा आत्मचरित्र घेतली की हे जे आम्ही शिकवलं पुस्तकात ते त्या पत्रिकेत मॅच होतं का बा, म्हणजे तुमचा अभ्यास आहे. त्या आत्मचरित्र काय असतं, कुठल्या महिन्यात कधी घटना घडली हे लिहिलेलं असतं. मग त्या महिन्याचे तुम्हाला ग्रहयोग पाहायचं. मग का घडली? मग असेच ग्रहयोग उद्या दुसऱ्या पत्रिका आपल्याकडे आले तर आपण त्याला उत्तर देऊ शकतो ना. नियम तयार करायचे असतात असे. एक ॲक्सिडेंट झाल्याने मी नियम तयार केला. संतचा नियम मी असाच तयार केला. मग नियम फॉलो करा. नियम किती करायचे असतात? 10,000 पत्रिकेला नियम केला तर नियम होतो, नाही तर नाही. 100, 50, 25 पत्रिकेला नियम होत नाही. कन्सेप्ट लक्षात, नियम होऊच शकत नाही. कारण काही नाही, माती म्हणे श्याम, हा म्हणे राम. कोणीतरी घटना घडणारच आहे, तो नियम नाही होत. नियम ठाम पाहिजे, होणार म्हणजे होत. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला आला पाहिजे. वय परत पहा, गोचरी पहा, मूळ ग्रह किती खराब असला तरी जेव्हा तो चांगला येतो तेव्हा त्याला 30% यश मिळत असतं. आणि जेव्हा तो खराब येतो तो खराब येऊच द्यायची नाही, ही जबाबदारी तुमची माझी. या काळात काही करू नको, सांगा ना 6 महिने काय फरक पडणार आहे? हो तर. आणि तारखा काढून द्या. मी नेहमी सांगतो ना, नोकरीला असलेल्या माणसाला 6 दिवस सुट्टी असते ना, काय नसते. आता 8 दिवस झाले असेल, 6 दिवस सोय असते. गोचरीने तुम्ही जेव्हा चंद्र बदलला, नक्षत्र बदलतात, तुम्हाला वाईट नक्षत्र किती वेळा येतो? तो 6 वेळा किंवा 7 वेळा, जास्त येतच नाही. ध्यान द्या की या 6-7 दिवस नवीन काही करू नको, करार करू नको, काही करू नको. व्यावसायिक माणसाला तो बघा किती आनंदी होतो. आणि तो त्याच्या पुढे त्रासच होत नाही त्याला. दर महिना 1 तारखेला काढून द्या. आणि का असं सांगतो तुम्हाला सांगतो, डायरेक्ट देऊ नका. समोरच्याला जरूर आहे का ते कळलं पाहिजे. त्याने आपल्याला फोन केला तर आपण द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. त्यांनी फोन केला तर द्या काढून. हे काढून द्या, खूप फायदा होतो नोकरी व्यवसायामध्ये. नवरा बायकोच्या भांडणामध्ये फायदा होतो. सांगा, जे व्यक्ती आली तिला सांगायचं 6 दिवस तोंड बंद ठेव, आपोआप गोष्टी चांगल्या होती. सोपा मांडली. आम्ही वाचवतो कशी, अशीच वाचवतो, दुसरं काय करतो. बरोबर आहे का नाही? त्याच्या मैत्रिणीसोबत तो राहतो, जे इथं झालं. ती मैत्रिणीसुद्धा भेटली पण ही गेली. हिला म्हटलं 2 तास तो भेटेल. 2 तासात तिने 2 तास 2.5 तास गप्पा मारल्या. हो, तो आता कधी एकत्र येईल ती तारीख होईल. सुरुवात करून द्या ना. सुरुवात नाही, आपण सुरुवात चुकीची करतो. नका करू. शास्त्र हे प्रारब्ध बदलण्यासाठी करा. आणि प्रारब्ध ज्याला बदलता येतं त्याला शास्त्र म्हणा, नाही तर प्रारब्ध बदलण्याचं शास्त्र नाही असं समजा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढं सुरेख सरांनी सांगितलं. उभ्या राहून टाळ्यापिटा. मी पण उभी राहिले ना. सरांना मानवंदना आहे. आपण नशीबवान आहोत, त्यांचं आपल्याला लाईव्ह ऐकायला मिळालं. मुंबईकरांना करायचे. हॅट्स ऑफ सर, हॅट्स ऑफ. जय ज्योतिष. जय तू हिंदू राष्ट्रम, जय तू हिंदू राष्ट्रम, जय ज्योतिष.